student in 9th standard subject English 2.4. Please listen. Today we have to learn the poem Please Listen. आज आपल्याला Please Listen ही पोयम अभ्यासायची आहे. पहा, the first stanza. When I ask you to listen to me, you start giving me advice. You have not done what I ask. हा आपला पहिला स्टॅन्झा आहे. यात काय म्हटलेलं आहे कवींनी? When I ask you to listen to me and you start giving advice to me instead, it is clear that you have not done what I asked. म्हणजे काय की माझं बोलणं ऐका असं या कडव्यामध्ये किंवा या कवितेमध्येच पूर्ण कवींनी असं म्हटलेलं की माझं ऐका. तर त्यावर काय म्हणतात की यू स्टार्ट गिव्हिंग मी ॲडवाईस. तर तुम्ही मला सल्ला देत असता. यू हॅव नॉट डन व्हॉट आय आस्क्ड. मला काय म्हणायचं आहे हे तुम्ही समजूनच घेत नाही आणि त्यावर मला तुम्ही सल्ले देणं चालू करता. पहा सेकंड स्टॅन्झा. When I ask you to listen to me and you begin to tell me why I shouldn't feel that way, you are trampling on my feelings. मी जेव्हाही कधी तुम्हाला म्हणतो की I ask you to listen to me, की माझं ऐका, you begin to tell me why, तुम्ही मला म्हणता की का, आणि तुम्ही माझ्या ज्या काही फिलिंग्स आहेत की मला असं वाटतं की कोणीतरी माझं ऐकायला हवं, त्यावेळेस तुम्ही माझ्या त्या फिलिंग्स काय करता की पायदळी तुडवता. ट्रॅम्पलिंग मीन्स ट्रीटिंग विदाउट रिस्पेक्ट. कोणीही मला रिस्पेक्ट देत नाही, माझं कोणी ऐकून घेत नाही. वेन आय आस्क यू टू लिसन टू मी, मी जेव्हाही तुम्हाला म्हणतो, थर्ड स्टॅन्झा आहे हा, की मी जेव्हाही तुम्हाला म्हणतो की वेन आय आस्क यू टू लिसन टू मी, की मला ऐका, अँड यू फील यू हॅव टू डू समथिंग टू सॉल्व माय प्रॉब्लेम. यू हॅव फेल्ड मी स्ट्रेंज ॲज दॅट मे सीम. मी जेव्हाही तुम्हाला विनंती करतो की वेन आय आस्क यू टू लिसन टू मी, पुन्हा पुन्हा ही ओळ आहे की वेन आय आस्क यू टू लिसन टू मी, म्हणजे मी जेव्हाही तुम्हाला म्हणतो की मला माझा ऐका, तेव्हा यू फील यू हॅव टू डू समथिंग टू सॉल्व माय प्रॉब्लेम. तेव्हा तुम्ही माझ्या समस्यांवर काहीतरी तोडगा उपाय सुचवलाच पाहिजे असं तुम्हाला वाटते. आणि तिथेच मला तुम्ही यू हॅव फेल्ड मी, आणि तुम्ही तिथेच मला अपयशी करता. जेव्हाही मी तुम्हाला म्हणतो की मला ऐका, माझा ऐका, तर तुम्हाला असं वाटते की मी काहीतरी प्रॉब्लेम सांगणार आहे आणि त्या प्रॉब्लेमवर तुम्ही उत्तर सांगितलं पाहिजे, माझा प्रॉब्लेम सॉल्व केला पाहिजे. तिथेच मला तुम्ही फेल करता. स्ट्रेंज ॲज दॅट मे सीम. आणि तिथेच तुम्ही हे ऐकायला विचित्र वाटेल कदाचित, पण नकळत तुम्ही माझ्या निर्णय क्षमतेवर अविश्वास दाखवत असता. तुम्ही माझं ऐकूनच घेत नाही, तुम्ही डिरेक्टली माझा प्रॉब्लेम सॉल्व करता, तुम्ही माझं ऐकून घेत नाही. हा आहे थर्ड स्टॅन्झा. लिसन, ऑल आय आस्क इज दॅट यू लिसन. लिसन, ऑल आय आस्क इज दॅट यू लिसन. ऐका, कृपया माझं ऐका. डोंट टॉक ऑर डू, जस्ट हिअर. फक्त तुम्हाला माझं ऐकायचं आहे. डोंट टॉक, त्यावर तुम्ही काही बोलू नका, ऑर डू, की त्यावर तुम्ही कोणी मला सल्ले देऊ नका, की त्यावर काही कृती करू नका. जस्ट हिअर मी, फक्त मला ऐका, फक्त मला ऐका. ॲडवाइस इज अ चीप. 20% will get you both here Abby and Billy Graham in the same newspaper. पहा, इथे कवी काय म्हणतात की सल्ले देणे सहज खूप सोपे आहे. म्हणजे ॲडवाईस इज अ चीप. लेखक म्हणतात की सल्ले तुम्हाला म्हणजे मिळणे खूप छोटी गोष्ट झालेली आहे. तुम्ही कोणाहीजवळ जा, सल्ले तुम्हाला प्रत्येक जण देतील. ॲडवाईस इज अ चीप. 20% विल गेट यू बोथ डिअर ॲबी अँड बिली ग्रॅहम इन द न्यूजपेपर. म्हणजे काय की सल्ले देणे हे का सोपं आहे. अगदी किरकोळ दरात मिळणाऱ्या वर्तमानपत्रातून भावनिक समस्यांवर सल्लेविषयक स्तंभ लिहिणाऱ्या कोणा तज्ज्ञांकडूनही ते मिळू शकतात. म्हणजे न्यूजपेपरमध्ये असणाऱ्या एखाद्या भावनिक समस्येवर देणारा जो सल्लेविषयक असतो, तो सुद्धा आपल्याला सल्ले देईल. अँड आय कॅन do for myself, and I can do myself. I am not helpless, maybe discouraged and flattering, but not helpless. पहा, इथे लेखक काय म्हणतात, I can do for myself, आणि हे सल्ले मी मिळवू शकतो. I can do for myself, मी सल्ले मिळवू शकतो. I am not helpless, मी हेल्पलेस नाही आहे. मला तुम्हाला मदत मागायला नाही आहे. हां, होऊ शकतं मी थोडा निराश आहे, मी थोडंसं साशंक आहे, मला कळत नाही आहे,
स्वतःला समस्येतून बाहेर काढण्यासाठी मी मात्र सक्षम आहे. मी डिस्करेज आहे, मी फ्लॅटरिंग आहे, पण मी इथे मात्र मी हेल्पलेस नाही आहे. मला सल्ले मिळू शकतात. तुम्हाला फक्त मी काय करायला सांगितलेलं आहे, लिसन करायला सांगितलं आहे, ऐकायला सांगितलेलं आहे. यू हॅव टू लिसन मी. आता पहा, फ्लॅटरिंग मीन्स काय होतं. व्हॉट इज द मिनिंग ऑफ फ्लॅटरिंग? फ्लॅटरिंग मीन्स टू बी हेजिटंट, अडखळणे, लटपटणे. इथे याचा अर्थ तसा होतो. तर आता पहा की कवी आपल्या याच्यातून काय म्हणतो की आय कॅन डू फॉर माय सेल्फ, मी माझ्यासाठी करूच शकतो. आय एम नॉट हेल्पलेस, मी हेल्पलेस नाही आहे, मी तुमच्याकडे हेल्प मागायला आलेले नाही आहे. मे बी डिस्करेज अँड फ्लॅटरिंग, होऊ शकतं की मी डिस्करेज आहे, फ्लॅटरिंग आहे, मला थोडंसं लटपटत आहे, मी थोडासा अडखळत आहे, बट आय एम नॉट हेल्पलेस. मी तुम्हाला मदत मागायला आलेलो नाही आहे. मी फक्त तुम्हाला सांगितलेलं आहे की प्लीज लिसन मी. When you do something for me that I can and need to do for myself, you contribute to my fear and inadequacy. Here, इथे आपल्याला आपले कवी काय सांगतायत की व्हेन यू डू समथिंग फॉर मी, जेव्हा तुम्ही माझ्यासाठी एखादी गोष्ट करता किंवा एखादं माझं काम करता, दॅट आय कॅन अँड नीड टू डू फॉर माय सेल्फ, जे मी करू शकतो, म्हणजे असं काम जे मी करू शकतो किंवा ते माझ्यासाठी माझं काम आहे, जे मीच करायला हवं, त्यावेळेस तुम्ही जे ते काम करून देत असेल मला, तर तुम्ही मला ते काम करण्यापासून रोखत आहे, मला कुठेतरी थांबवत आहे. यू स्टॉप्ड मी टू डू दॅट वर्क, ते वर्क करण्यासाठी तुम्ही मला थांबवत आहे, जे मी स्वतः करायला पाहिजे. म्हणजे कुठेतरी तुम्ही मला आत्मविश्वास आणून देत नाही आहे. माझे छोटे किरकोळ कामेसुद्धा तुम्ही करत आहे. अँड यू कॉन्ट्रीब्यूट माय फिअर अँड इनएडिक्वेसी, आणि तुम्ही त्याच्यासाठी स्वतःचा तुम्ही मला एक माझ्यातला कमतरता आणण्यासाठी, माझ्या अपुरेपणा राहण्यासाठी तुम्ही स्वतःला कॉन्ट्रीब्यूट करत आहे. तुम्ही मला ॲडव्हाइस देऊ नका किंवा तुम्ही माझं काम करू नका. यू हॅव टू ओनली लिसन. तुम्हाला फक्त मला ऐकायचं आहे. यू हॅव टू ओनली हिअर. मला ऐकायचं आहे, तुम्हाला माझं काम करायचं नाही आहे. आणि माझ्यामध्ये ज्या काही कमतरता आहे, इनॲडिक्वेसी मीन्स इनसफिशियंट, अपुरेपणा, कमतरता, ज्या माझ्या कमतरता आहेत त्या तुम्हाला म्हणजे त्या तुम्हाला सॉल्व्ह करायच्या नाही आहे, त्या तुम्हाला भरून द्यायच्या नाही आहेत. तुम्हाला फक्त माझं ऐकून घ्यायचं आहे. जर माझं सोपं काम तुम्ही करत असाल तर मला तुम्ही काहीतरी पूर्णपणे होण्यासाठी रोखत आहेत. स्वतः तुम्ही माझ्या कमतरतेमध्ये सहभाग दर्शवत आहात. बट वेन यू ॲक्सेप्ट ॲज अ सिम्पल फॅक्ट दॅट आय फील व्हॉट आय फील, नो मॅटर हाऊ इरॅशनल, then I can stop trying to convince you and get about this business of understanding what's behind these irrational feelings. When you accept as a simple fact, जर तुम्ही एक छान गोष्ट स्वतः स्वीकारली, I feel and what I feel, no matter how irrational, then I can stop trying to convince you. म्हणजे काय की what is the meaning of irrational? Here irrational is an adjective. Illogical, irrational म्हणजे illogical किंवा without any reason or base, म्हणजे ज्या गोष्टीला तर्कविसंगत गोष्ट, ज्या गोष्टीला कोणतंही रिझन नाही आहे, अशा जेव्हा फिलिंग्स माझ्या मनामध्ये येतात, म्हणजे ज्या तर्कविसंगत आहे, ज्या काहीही कामाच्या नाही आहेत, तशा ज्या फिलिंग्स आहेत, त्या फिलिंग्स जर तुम्ही माझ्या ज्या भावना आहेत तुम्ही जशाच्या तशा त्या स्वीकारल्यात आणि तुम्ही त्या मला पटवून देण्यासाठी स्वतःची शक्ती तुमची खर्च केली नाहीत, तर कदाचित आय कॅन स्टॉप ट्राईंग टू कन्व्हिन्स यू अँड गेट अबाउट दिस बिझनेस ऑफ अंडरस्टँडिंग व्हॉट्स बिहाइंड द इरॅशनल फिलिंग्स. तर कदाचित ज्या ह्या चुकीच्या माझ्या फिलिंग्ज आहेत किंवा ज्या तर्कविसंगत ज्या माझ्या भावना आहेत, त्या भावनाचे जे कारणे आहेत त्या शोधाकडे मी स्वतः जाईल. तुम्ही मला शोधून देऊ नका, मला माझं काम स्वतः करू द्या. तुम्ही माझं काम सोपं करू नका, त्याच्या मुळापर्यंत मला जाऊ द्या. माझं काय चुकतंय काय नाही किंवा मी जे विचार करतोय तो किती तर्कविसंगत आहे, त्या शोधण्यासाठी तुम्ही मला सल्ले देऊ नका. यू हॅव टू ओनली लिसन मी. तुम्हाला फक्त माझं ऐकून घ्यायचं आहे.
होऊ शकेल की माझ्या भावनांचा, माझ्या इरेशनल फिलिंग्सचा जो काही गोष्टी आहेत त्याचे उत्तरं जर मी कदाचित स्वतः शोधली तर व्हेन दॅट्स क्लिअर द ॲन्सर आर ऑब्विसिव्ह अँड आय डोंट नीड ॲडव्हाइस. जर माझी उत्तरं मीच शोधली तर होऊ शकतं की मला कोणाच्याही ॲडव्हाइसची गरज लागणार नाही. आय डोंट नीड ॲडव्हाइस. मला कोणाच्या सल्ल्याची गरज लागणार नाही. त्यासाठी तुम्हाला मला फक्त ऐकायचं आहे. यू हॅव टू लिसन मी. डोंट गिव मी ॲडव्हाइस. इरॅशनल फिलिंग्स मेक सेन्स व्हेन वी अंडरस्टँड वर्ड्स बिहाइंड देम. इरॅशनल फिलिंग्स, मी इरॅशनल आत्ता सांगितलं, इलॉजिकल म्हणजे विदाऊट एनी रिझन. म्हणजे आपल्या अविवेकी भावनामागील काही कारणे शोधली तर ते आपल्याला समजून घेता येतात आणि त्याचा अर्थ आपोआप आपल्याला उलगडतो. इरॅशनल फिलिंग्स मेक सेन्स व्हेन वी अंडरस्टँड वर्ड्स बिहाइंड देम. म्हणजे एखादी तर्कविसंगत गोष्ट असते जी आपल्याला त्याच्या खोलाशी गेल्यानंतर समजते की ही गोष्ट अशी आहे, तर ते सुद्धा माझ्यासोबत होईल. तर त्यासाठी तुम्हाला फक्त ऐकायचं आहे. परहॅप्स दॅट्स व्हाय प्रेयर वर्क्स समटाइम्स फॉर सम पीपल्स बिकॉज गॉड इज म्यूट and he doesn't give advice or try to fix things. म्हणूनच कदाचित देवाकडे गेलेली प्रार्थना काही वेळा अधिक प्रभावी ठरते, कारण की देव हा म्यूट आहे. बिकॉज गॉड इज द म्यूट. तो कोणतेही सल्ले देत नाही किंवा समस्यांचे उकलन करण्यासाठी तो प्रयत्नही करत नाही. तो फक्त ऐकून घेतो. पहा किती छान वाक्य सांगितलेलं आहे या स्टांजेमध्ये, किती छान अर्थ आहे की परहॅप्स दॅट व्हाय प्रेयर्स वर्क्स. कदाचित त्याचमुळे जे आपण देवाकडे प्रार्थना करतो ती प्रार्थना काम करते. कारण की काय, समटाईम्स फॉर सम पीपल्स, कारण की आपण काही लोक काय करतो, बिकॉज गॉड इज म्यूट, देवाजवळ जातो आणि देवाला सांगतो, तेव्हा देव काय करतो, फक्त ऐकून घेतो. गॉड डोंट सॉल्व अवर प्रॉब्लेम. गॉड आपलं प्रॉब्लेम सॉल्व करत नाही. ही जस्ट हिअर अस. तो फक्त आपल्याला ऐकून घेतो. ही डझंट गिव्ह ॲडव्हाइस. गॉड जस्ट लिसन अँड लेट्स यू वर्क इट आउट फॉर युअर सेल्फ. म्हणूनच कदाचित देवाकडे केलेली प्रार्थना काही वेळा अधिक प्रभावी ठरते. आणि म्हणूनच तो जे लोक देवाकडे गाऱ्हाणे शांतपणे घेतो त्या प्रत्येकाला आपला मार्ग आणि आपला उपाय स्वतःच शोधण्यासाठी मदत होते. गॉड जस्ट लिसन. देव फक्त ऐकतो. लेट्स यू वर्क. काम तुम्हालाच करायचं असतं. इट आउट फॉर युअर सेल्फ. फक्त स्वतःसाठी करायचं असतं. सो प्लीज लिसन अँड जस्ट हिअर मी. फक्त मला ऐकून घे. जस्ट हिअर मी. यू वॉन्ट टू टॉक, वेट अ मिनिट फॉर युअर टर्न अँड आय विल लिसन टू यू. पहा इथे जो हा किशोरवयीन मुलगा आहे तो आपल्या पालकांना काय म्हणत आहे, इफ यू वॉन्ट टू टॉक. जर तुम्हाला माझ्याशी बोलायचंच आहे तर त्यावेळेस वेट अ मिनिट, 1 मिनिट वाट पहा. फॉर युअर टर्न, जेव्हा तुम्हाला वेळ येईल तेव्हा तुम्ही बोला. आय विल लिसन टू यू. मला तुमचं ऐकायचं आहे, पण माझं पहिले ऐकून घ्या. पहा इथे प्रश्न आहे बाजूला पिंक मार्जिन. वेट विलिंग टू लिसन टू अदर्स म्हणजे की जो कवी आहे, जो बोलणारा आहे, तो दुसऱ्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात उत्सुक आहे की नाही. तर यस, द पोएट इज विलिंग टू लिसन टू अदर्स. तो नक्कीच सांगतो आहे की मला ऐकायचं आहे. ही सेज इफ यू वॉन्ट टू लिसन टू हिम यू शुड वेट टिल युअर टर्न्स कम्स, देन ओनली ही विल बी एबल टू लिसन टू अदर्स. तो तेच म्हणतो आहेत, किशोरवयीन मुलं तेच म्हणत आहेत की मी तुमचं ऐकून घेईल, जेव्हा तुमची टर्न येईल तुम्ही नक्कीच ऐकून घेईल, पण मला मात्र पहिले सांगू द्या, माझं ऐका, नंतर मी तुमचं ऐकतो.